साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्राजक्त तनपुरे यांची राहुरी शहरामध्ये हजारो महिला पुरुषांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत तहसील कार्यालय इथे आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय. महाविकास आघाडीचे हजारो महिला पुरुष कार्यकर्ते 28 ऑक्टोबर रोजी सकाळी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर जमा झाले होते आणि तिथून आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीला सुरुवात झाली आणि ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शहरामधून ही रॅली काढण्यात आली. दरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे औक्षण देखील केलंय, तर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून रॅलीचं स्वागत केलंय. त्यानंतर कॉलेज रोडवरती जंगी प्रचार सभा झाली आहे. यावेळी व्यासपीठावरती माजी खासदार प्रसाद तनपुरे, खासदार निलेश लंके, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, उषाताई तनपुरे, सुजाता तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सीताराम काकडे, रावसाहेब चाचा तनपुरे, तसेच हर्ष तनपुरे, बाबासाहेब भिटे, उषा कराळे, अभिजित ससाने, रोहिदास कर्डिले आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की राज्यामधील सरकार यापेक्षाही अधिक न्याय देण्यासंदर्भात आम्ही धोरण घेणार आहोत. प्रमाणाच्या बाहेर महागाई वाढली आहे. GSTचा त्रास लोकांना आहे. भाजप सरकारनं 15 दिवसामध्ये 2000 घोषणा केल्या. काही करायचं नाही, फक्त घोषणा त्यांनी केल्या आहेत. आपल्याला हे सरकार घालवून आपलं सरकार आणायचंय. त्यासाठी सर्वांशी आपुलकीनं आदरानं वागणारा प्राजक्त हा युवा नेता कमी बोलून जास्त काम करणारा आहे. प्राजक्तला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा, असे भावनिक आवाहन जयंत पाटील यांनी केलंय. वर जाऊन भाजपचे नेते भाषण करायला लागले आहेत. हे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पायाखालची वाळू सरकल्यानंतर माणसाचा तोल जातो आणि तोल गेलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आता आमच्या लाडक्या बहिणीबद्दलही काहीही बोलायला लागलेले आहेत. याचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांना दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना महिलांचा आदर करता येत नाही, ज्यांना महिलांच्या बाबतीत भाषा सरळ बोलता येत नाही, ज्यांना महिलांच्यावरचे अत्याचार थांबवता येत नाहीत, ज्यांना आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलींचं संरक्षण करता येत नाही, ज्यांना आमच्या महिलांची मुलींची छेड रस्त्यावर काढली तर पोलीस त्यांना संरक्षण व्यवस्थित देऊ शकत नाहीत, अशा सरकारला घेऊन आपल्याला काय करायचं. आता राहिला प्रश्न सरकारने चालू केलेल्या योजना. मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो, आमचा जाहीरनामा प्रकाशित होईल त्यावेळी तुम्हा सगळ्यांना कळेल. पण आज जेवढं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीनं आमच्या संधी दिली. आज पुन्हा नवनेता म्हणून 5 वर्षाचा कालखंड प्राजक्त दादांच्या मागे आपण उभा केलाय. आणखीन एक संधी द्या. शेवटी नेते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तर आपल्या भागाचा विकास अधिक वेगानं होतो आणि तो विकास वेगानं करण्याचं काम प्राजक्त दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे करू. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, सगळीकडे तुतारी तुतारी म्हणून फिरू नका, तुतारी वाजवणारा माणूस असा. यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले की या निवडणुकीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे हेच निवडून येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. यावेळी प्राजक्त तनपुरेंना 50,000च्या मताधिक्यानं निवडून यायचं आहे. घाटावरच्या लोकांना सांभाळायला मी भक्कम आहे, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय.
काय होत नसतं, कुछ नाही होता. आता कोणाचं काम राहिलेलं नाही आमच्या प्राजक्त दादाच्या नादी लागायचं. तुम्ही बुक्क्याचेच मानकरी. आता जे आता सांगत असतात ना, याला त्याला गोळा करून घेतात आणि फोटो काढतात ना, हे आमच्याकडे आणि ते तुमच्याकडे. ते तुमच्याकडेच कसली, ती आमच्याकडेच आहेत. आहे का नाही? हे जरा तुमच्यातलं जरा कमी व्हायण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवलं ते जरा. त्यामुळं आपला आमदार तर निवडूनच येणार आहे, पण सर्वात जास्त मतांनी निवडून आलं पाहिजे. कारण या मतदारसंघातील अनेक काही प्रलंबित प्रश्न आहे. 5 वर्षामध्ये कधीही जीवाची पर्वा न करता मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले. बऱ्याच वेळा दादांना आम्ही पाहत असताना दादा दिवसभर विधिमंडळात काम करायचे, मंत्रालयात काम करायचे, 11 12 वाजेपर्यंत काम करायचे आणि 12 नंतर राहुरीला. सकाळी काहीतरी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी सांत्वन भेट असायची किंवा एखाद्या काही कार्यक्रमाच्या निमित्त यायचे. सकाळी आल्यानंतर परत रात्री. मी म्हणायचं दादा ड्रायव्हर तरी बदलायचं, जर जीवाची काळजी करीत जा. ते म्हणायचे अरे आपल्याला एवढं लोकांनी भरभरून दिलंय, एवढं लोकांनी भरभरून दिलं, या लोकांसाठी आपण करायचं नाही, मग कोणासाठी करायचं. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी जगणारा नेता म्हणून प्राजक्तदादांकडे आपण सर्वांनी पाहत आहे. किती वेळा मी तर सांगतो दादा तुम्ही ड्रायव्हर तरी बदली जा, पण नाही, कधी नाही. आपल्या मतदारसंघाची प्रत्येकाला काळजी घेणारा कुटुंब प्रमुख तुम्हाला भेटलेला आहे आणि तो कुटुंब प्रमुख आज परत एकदा या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळं ही निवडणूक प्राजक्तदादांची नाही, ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचे. ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली पाहिजे. ही निवडणूक म्हणजे दहशतीला संपवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे या मतदारसंघातील अनेक विकासाचे प्रश्न, जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते प्रश्न या पुढील कालखंडामध्ये सोडवण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची. आणि हा तुमचा आमदार हा नुसता राहुरी पाथर्डी नगर शहराचा आमदार नसून हा आमदार हा राज्याचा नेता म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे या राज्याच्या नेत्याला राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला वेगळ्या उंचीवर जर बसवायचं असेल तर आपला आमदार हा सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे. ही भूमिका सगळ्यांनी यामागे घेतणे गरजेचं आहे. तर प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणामध्ये विधानसभेमध्ये निवडून आल्यावरती पहिली 2.5 वर्ष मंत्रिपदाच्या काळामध्ये अनेक विकास कामं केली आहेत. ऊर्जा खात्याच्या माध्यमामधनं DP सौर ऊर्जा प्रकल्प, 5 वीज उपकेंद्र, निळवंडे धरणाच्या कामासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं तत्कालीन मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांनी 1250 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे जिराईत भागामधील गावांना निळवंडे धरणाचं पाणी मिळालं. तिसगावसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली. जलजीवन योजनेमधनं 155 कोटीची योजना मंजूर केली. पाथर्डी तालुक्यामध्ये विजेची कामं केली. वांबोरी चारीचे हक्काचं पाणी दिलं. जायकवाडीला जाणारे ओव्हरफ्लोचं पाणी दिलं. 5 वर्षात मतदारसंघात कामाचा डोंगर उभा केला, असे प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय. जी विकास कामं आपण केली, तुमच्यामुळे मी जी काही विकास कामं करू शकलो, त्या बळावरती पुन्हा एकदा मला आपण संधी द्याल अशी खात्री मला त्या ठिकाणी आपल्या आजच्या सगळ्या एकत्रित याच्यावरून वाटते. मला वेगवेगळे खरं आता मी पुढं बरीच भाषणं होणार आहेत, पण आमच्या पाथर्डी तालुक्यातून आलेली मंडळी असतील, काय तुम्हाला 5 वर्षापूर्वी तिथं सांगितलं जायचं बाबा राहुरीतला माणूस आमदार झाला की तुमचं पाणी त्या ठिकाणी बंद. अरे आधीच बंद होतं तुझ्या काळात बाबा म्हणावं काय. जे वांबोरी चारीच्या हक्काचं पाणी आहे, जे राखीव पाणी आहे, 680 MCFT पाणी, ते मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये फार तर एखाद दुसऱ्या वेळेस खरं मिळालं असेल. गडी फक्त जायचा, बटन दाबायचा, फोटो बिटो काढायचा, बटन दाबून घरी जाऊन येऊस तोपर्यंत खाली पाईपलाईन मागे फुटलेली असायची. परत मात्र काही लक्ष कधी द्यायचं नाही. या 5 वर्षामध्ये आपल्या राहुरी तालुक्यातल्या वांबोरी, कात्रड, गुंजाळे असेल आणि पाथर्डी तालुक्यातल्या नगर तालुक्यातली काही गावं असतील, तुमच्या हक्काचं पाणी 680 MCFT पाणी हे कायम देण्याचा प्रयत्नच नाही केला तर पूर्ण आपण पाणी त्या ठिकाणी दिलं. उलट
जे पाणी ओव्हरफ्लोचं जायकवाडी धरणाकडे वाहून जायचं ते देखील पाणी पाथर्डी तालुक्यातल्या राहुरी तालुक्यातल्या दुष्काळी भागामध्ये देण्याचं नियोजन जे 10 वर्षात कधी झालं नाही ते आपण या 5 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि 5 वर्षामध्ये हा विश्वास या भागातल्या जनतेला आला की हे पाणी वांबोरी चालू शकते. मी अजूनही पुढे जाऊन सांगू इच्छितो की एक साधारणपणे 15-20 कोटी रुपयाचा प्रकल्प अहवाल आपण केलाय की ज्याच्या माध्यमातून आणखीन कुठं त्या पाईपलाईन तुटल्या असतील, तुटफूट काही तळ्यामध्ये पाणी गेलं नसेल तिथं देखील पाणी जाण्याची व्यवस्था ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपण करणार याचा कुठलाही शंका तुम्ही त्या ठिकाणी मनामध्ये बाळगू नका. आपल्या राहुरी या प्रसंगी प्रकाश देठे, प्रशांत शिंदे, राहुल बरवट तसेच रफिक शेख, गोविंद मोकाटे आदींची भाषणं झाली आहेत. यावेळी मतदारसंघामधील मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.